नमस्कार. या 6व्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कदमराव पदमराव या दखनी काव्यग्रंथामधील कथानकाच्या संदर्भातलं जे विवेचन आहे, या विवेचनाचा असणारा पुढचा भाग, या कथानकाचा असणारा जो विस्तार आहे त्याच्या संबंधी आज आपण विवेचन करणार आहोत. ते कथानक उलगडण्याच्या दृष्टिकोनातनं जिथपर्यंतचा भाग आत्तापर्यंत आपण घेतलेला आहे त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. एका अर्थाने मागच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे जे एक नवीन पात्र या कथानकामध्ये आलेलं आहे, ज्याचं नाव आहे अघोरनाथ. हा जो अघोरनाथ आहे त्याचं आगमन म्हणजे या आख्यान काव्याच्या कथानकाच्या विस्ताराचा असणारा भाग आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्या नावातच खरं सांगायचं तर अघोरीपण भरलेलं आहे. म्हणजे नावही आहे अघोरनाथ आणि अघोरीपण तर त्याच्या वृत्तीमध्येच आहे. म्हणजे राणीला आणि पदमरावाला बाजूला सारून कदमराव नावाच्या या राजाने अघोरनाथाच्या आहारी जाणं हे अत्यंत सूचक असणारं आहे आणि त्याच्याविषयीचा असणारा हा कथाभाग या टप्प्यामध्ये आपण विचारात घेणार आहोत. इथे एक वेगळ्या पद्धतीचा विचार आहे. तो विचार असा आहे की राज्य शकट चालवणारा कुणीही प्रशासक असेल तर त्या प्रशासकाने अशा प्रकारच्या गोष्टी कराव्यात का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो. म्हणजे असं आहे की एखाद्या राजाने एखाद्या योग्याच्या नादी लागावं का, यात कदाचित कुणाला वर्तमानाचे संदर्भ दिसतील, पण इथलं कथानक जर समजा लक्षात घेतलं तर कवीचा असणारा जो मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश हा कथानक रचण्याचा आहे आणि काही वेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचा सुद्धा आहे. म्हणजे कवी ज्या वेळेला एखादी कविता किंवा त्या कवितेमध्ये असणारं कथानक खुलवत नेतो त्यावेळेला तो नकळतपणाने मानवी जीवनाचं तत्वज्ञानच मांडत जातो. कथेच्या आशयामधनं कवीची असणारी जी दृष्टी आहे किंवा ज्याला आपण दूरदृष्टी असं सुद्धा म्हणू शकतो, ती दूरदृष्टी प्रकट होत जाते. त्या दृष्टीने याही काव्यामध्ये असणाऱ्या कथानकामधल्या काही सूक्ष्म गोष्टींची नोंद आज आपण या कथानकाच्या निमित्तानं घेणार आहोत. हा जो राजा कदमराव आहे तो राजा योगी अघोरनाथाच्या नादी लागलेला आहे आणि त्याचा एकनिष्ठ भक्त बनलेला आहे. योगी राजाला असं म्हणाला, म्हणजे राजानेच त्याला बोलवलेलं होतं त्याचा आदर सत्कार करायचा म्हणून. तर आपल्या दरबारात आलेल्या या योग्याला हा कदमराव नावाचा राजा म्हणतोय की तुमचं मी स्वागत करतो, मला तुमचा आदर सत्कार करायचा आहे. योगी त्यावरती म्हणतो की मी तुम्हाला अशा अनेक गोष्टी दाखवू शकतो ज्याच्यातनं माझं योगीपण जे आहे ते सिद्ध होऊ शकेल. उदाहरणार्थ सांगायचं तर मी लोखंडाचं सोनं सुद्धा करून दाखवू शकतो. मग राजाने सांगितलं, कोणीतरी जाऊन लोखंडाचा कीस आणला आणि पाहता पाहता त्या योग्याने अद्भुत चमत्कार घडवला आणि मग त्या लोखंडाचं सोनं राजाला दिसायला लागलं. मग साहजिकच जिथं चमत्कार असतो तिथं नमस्कार घडतो. या न्यायानं राजाची निष्ठा जी होती ती या योग्यावरती, या अघोरनाथावरती अधिक पक्की झाली. अघोरनाथाने मग राजाला असं सांगितलं की हरकत नाही महाराज, मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला काही गोष्टी शिकवेल. उदाहरणार्थ मी तुम्हाला धनुर्विद्या आणि त्याच्यामध्ये असणारी जी कोणती गुपितं आहेत ती गुपितं शिकवणार आहे. राजाने ती शिकून घेतली. एकूण काय तर सांगण्याचा मूळ उद्देश असा की राजा जो होता तो म्हणजे कदमराव जो होता तो अघोरनाथाच्या नादी लागला, त्याचा एकनिष्ठ भक्त सुद्धा बनला. ज्या वेळेला राजा या वेगवेगळ्या गोष्टी या अघोरनाथाकडनं शिकत होता त्याच वेळेला धनुर्विद्येचं शिक्षण प्राप्त केल्याच्या नंतर, म्हणजे धनुर्विद्या त्याला येत होती पण त्याच्यामध्ये असणारी जी काही गुपितं होती ती गुपितं या योगाने त्याला उलगडून दाखवली. पण पुढे नंतर तो असं म्हणाला राजाला की हे तर काहीच नाही, धनुर्भेद ही अत्यंत सोपी आणि किरकोळ असणारी गोष्ट आहे. मी तुम्हाला अमर भेद सुद्धा शिकवू शकतो.
आता अमरभेद म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला पडतो. अमरभेद याचाच अर्थ असा आहे की परकाया प्रवेशाची असणारी विद्या. म्हणजे आपल्याला एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करता येऊ शकतो अशा प्रकारची जी असणारी विद्या आहे त्याला परकाया प्रवेश विद्या किंवा अमरभेद असं म्हटलं जातं. या अमरभेदाच्या संदर्भामध्ये राजाने योग्याने ज्यावेळेला या राजाला सांगितलंय तर त्याचे जे शब्द आहेत, फखरुद्दीन निजामीने वापरलेले जे शब्द आहेत ते बघा कसे आहेत. अघोरनाथ कह्या की मुझ भाग दे, धनुर्भेद क्या कुछ अमरभेद ले. म्हणजे काय तुम्ही धनुर्भेदाचं घेऊन बसलात, मी तुम्हाला अमरभेद सुद्धा, परकाया प्रवेश सुद्धा शिकवणार आहे, अमरभेदाची विद्या सुद्धा तुम्हाला मी शिकवणार आहे. पण राजा, तुला मात्र हे लक्षात ठेवावं लागेल की हे ज्ञान आणखीन दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही. हे ज्ञान तुला गुप्त ठेवावं लागेल. अघोरनाथाने सांगितलं की मला यासाठी म्हणून एक पोपटाची गरज लागणार आहे, तुम्ही मला एक पोपट आणून द्यावा. अघोरनाथाने ज्या वेळेला हे त्याला सांगितलं त्यावेळेला राजाच्या लगेच लक्षात आलं की आपल्या राणीने पोपट पाळलेला आहे. मग राणीचा असणारा जो घरातला म्हणजे राणी वशात असणारा जो पोपट आहे तो पोपट त्याने राजाने त्याच्या हवाली केला, योग्याच्या हवाली केला. आता हे सगळं जर समजा आपण बघत गेलो तर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की योग्याने या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी राजाला शिकवणं, मी तुम्हाला धनुर्भेद हे सोडून परकाया प्रवेशाची विद्या शिकवणं, म्हणजे हा सगळा भर जो आहे तो चमत्कारावरती आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं. आणि ते खरंही आहे. म्हणजे ज्या कालखंडामध्ये हे काव्य लिहिलं गेलेलं आहे त्या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या चमत्कारांची जी वर्णनं आहेत ती कवितेमधून लिहिण्याची, आख्यान काव्यासारख्या काव्य प्रकारातनं मांडण्याची जी पद्धत होती ती पद्धत आपल्याला इथं सुद्धा दिसते. आणि मग हे काव्य एका अर्थी चमत्कारावरती भर देते. हे जरी समजा खरं असलं तरी देखील या काव्याबद्दल कवी हा काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करतो. आणि हा कवीने दिलेला जो संदेश आहे तो संदेशच खऱ्या अर्थानं कवितेच्या कथानकाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे संदेश तरी कसा आहे की राजाने किंवा प्रशासकाने, असाही शब्दप्रयोग आपण करू शकतो की त्याने कोणाच्याही आहारी जायचं नसतं. आणि याचं कारण काय की जर समजा तो अशा प्रकाराने जर समजा एखाद्या योग्याच्या, एखाद्या साधूच्या किंवा अन्य कुणाच्या आहारी जर समजा गेला तर मग राज्यकारभार आणि प्रजा यांच्यावरती त्याचा प्रभाव पडतो, हा परिणाम होत असतो. आणि कदमराव राजांनी खरं म्हणलं तर हे स्वीकारायला नको होतं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र असं घडलं की कदमरावांनी हे स्वीकारलं. कदमराव त्याच्या आहारीच गेला आणि त्याच्या बाबतीत मात्र या काही गोष्टी घडल्या. आपण यातल्या चमत्काराचा जो भाग आहे तो सुद्धा थोडासा बाजूला करून विचार करू शकतो. त्याचं कारणही असं आहे की जे काही इथं घडलेलं आहे किंवा जे कथानक हा फखरुद्दीन निजामी नावाचा कवी आपल्यासमोर रंगवतो ते मोठं रंजक असणारं कथानक आहे. पण ते केवळ रंजक नाहीये, ते विचार प्रेरक सुद्धा आहे. आणि ही जी विचार प्रेरकता आहे हे खरं म्हणलं तर काव्याचं असणारं वैशिष्ट्य असतं. काव्य हे नुसतं काव्य नसतं, त्यातले शब्द हे नुसते शब्द नसतात. त्या शब्दांच्या पलीकडे त्या शब्दांमधनं निघणारा जो कोणता अर्थ असतो त्याच्यामध्ये असणारा जो सूचितार्थ असतो तो अतिशय महत्वाचा असतो. पण आता इथं काय घडतंय हे देखील आपण जर समजा बघितलं, थोडंफार चमत्काराचा भाग त्याच्यामध्ये येईल, परंतु तो भाग आपण कविता या दृष्टिकोनातून समजून घ्यायला हवा. पोपट आणल्यानंतर मग अघोरनाथाने योग्याच्या सूचना, योग्याने म्हणजे अघोरनाथाने किंवा योग्याने सूचना दिल्या आणि त्याच्या सूचनेनुसार कदमराव नावाच्या राजाला त्यांनी असं सांगितलं की तू या पोपटाचा गळा दाब, म्हणजे त्याला मारून टाक, त्याच्यामध्ये जीव नाही राहिला पाहिजे. आणि मग ज्या वेळेला राजाने पोपटाचा गळा दाबला आणि पोपट मेला त्यावेळेला योग्याने आपल्या चमत्कार शक्तीने म्हणजे अमरभेद किंवा परकाया प्रवेशाची जी विद्या आहे जी त्याला अवगत होती
त्याच्या साह्याने तो पोपटाच्या शरीरामध्ये शिरला. पोपट जिवंत झाला, मेलेला पोपट जिवंत झाला. पण आता योग्याने स्वतःचं शरीर बाजूला सोडलं होतं, पोपटाच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला होता. तो पोपट उडाला आणि उडाल्याच्या नंतर राजाच्या हातावरती येऊन बसला. थोड्या वेळाने मग या अघोरनाथाने, जो पोपटाच्या रूपामध्ये गेलेला आहे, त्याने पोपटाच्या शरीराचा त्याग केला आणि स्वतःच्या मृत झालेल्या शरीरामध्ये परतला. इथं काय घडलं की हा जो योगी आहे त्या योग्याने पुन्हा एकदा स्वतःच्या शरीरामध्ये प्रवेश केला. तो जिवंत झाला. तिकडं तो पोपटही जिवंत झाला. हे राजाने बघितलं आणि मग हे बघितल्याच्या नंतर या चमत्काराला राजा आणखीनच भुलला. म्हणजे एक नव्या पद्धतीची विद्या आता आपल्याला प्राप्त होणार आहे. अट फक्त एकच आहे की जी दुसऱ्या कुणालाही सांगायची नाही. आणि ही अट लक्षात घेऊनच मग राजाला सुद्धा आनंद झाला. पण मग तो मात्र त्याच्या आहारी गेला. फखरुद्दीन निजामीनी या संदर्भात केलेलं जे वर्णन आहे ते वर्णन अतिशय महत्वाचं आहे. हे वर्णन कवी कसा करतो हे जर समजा आपण बघितलं तर या काव्याची असणारी जी खुमारी आहे, या काव्याचं असणारं जे रंजकपण आहे किंवा कवीची असणारी जी कल्पना आहे ती आपल्याला सहजपणाने लक्षामध्ये येऊ शकते. शब्द असेल फखरुद्दीन निजामीचे. अघरनाथ कह्या दिठा रावकू की निरजीव कर पंख दे जीवसू, गला चापले जीव दे तन संभाल, चमकतार मुझ देख बुद्ध्या संभाल. आतापर्यंत जे कथानक ज्याचं विवरण आपण करीत होतो त्याच कथानकाचं फखरुद्दीन निजामींच्या शब्दामध्ये असणारं हे वर्णन आहे. तन अपना अघुरनाथ निरजीव कर, हुआ बैस पर गोर पर्वत कुवर, कदम राव के हत पर बैस चुक, कह्या रावकू देख यह कोन मुख. जे राजाच्या हातावर बसलेला तो पोपट, जे योगी असणारा हा अघोरनाथच आहे. आणि त्या कशा कशा पद्धतीने हे कथानक घडत गेलेलं आहे त्याचं वर्णन त्यांनी इथं केलेलं आहे. अघरनाथ मंतर सिखाया रहस, यकायक पड्या टूट मंदिर कळस. आता इथं आपल्याला लक्षामध्ये येईल की कवी ज्या वेळेला हे सगळं काही वर्णन करीत आहे, हे सगळं वर्णन करीत असताना काही वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडायला लागलेल्या आहेत. म्हणजे योग्याने सांगितलं, हे राजा, आता ही विद्या मी तुला शिकवणार आहे, त्याच्यासाठी म्हणून असणारा जो मंत्र आहे तो मंत्र मी तुला देणार आहे. योग्याने त्याला मंत्र सांगितला आणि सांगितलं की आता तू मंत्र पठण करायला सुरुवात कर. हा रहस्यमय असणारा मंत्र आहे. फखरुद्दीन निजामींचं वर्णन असं आहे, अघरनाथ मंत्र सिखाया रहस, रहस्यमय असणारा हा मंत्र अघोरनाथाने त्याला सांगितला. यकायक पड्या टूट मंदिर कळस. कारण मंत्र पठण सुरू झाल्याच्या नंतर काही वेगळ्याच अशुभ असणाऱ्या घटना घडायला लागल्या. म्हणजे काय घडलं, महालाचे असणारे कळस जे आहेत ते तुटून पडले, खाली पडले. मंदिराचे असणारे जे कोणते कळस आहेत ते कळस सुद्धा तुटून पडले. हे अमंगल आहे. ज्या वेळेला लोकांना हे कळालं त्यावेळेला लोक राजाला सांगायला लागले की मंदिराचा कळस तुटणं हे काही फार चांगलं असणारं चिन्ह नाही. हे सगळंच्या सगळं जे आहे ते अमंगल आहे, हे अशुभ सूचक अशा प्रकारचं आहे. हे सांगितलं. राजा, आता इथं काहीतरी वाईट घडणार आहे हे सांगून सुद्धा राजाने मात्र ऐकलं नाही. आणि राजाने असं न ऐकणं त्याच्यामुळे काही गोष्टी घडतात हे नकळतपणाने कवी आपल्याला इथं सूचित करीत जातो. कवी आपल्याला इथं काहीतरी संदेश देऊ इच्छितो. कवितेचा आशय जो असतो तो नेहमीच एका वेगळ्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो, असं आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. या फखरुद्दीन निजामी नावाच्या कवीने सुद्धा अशाच प्रकारचं एक सूचन केलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. त्याचे शब्द असे आहेत, कहे फखरुद्दीन एक साचा बचन, भले परखे जे करे कोई कन.
फार सुरेख अशा पद्धतीचा असणारा हा भाग आहे. कहे फक्रुद्दीन एक साचा वचन, म्हणजे फक्रुद्दीन तुम्हाला आता अशी एक वचन सांगतोय, अशी एक गोष्ट सांगतोय, भले परखे जे करे कोई कन. म्हणजे एखादी गोष्ट जर समजा आपल्याला करायची असेल तर ती गोष्ट करत असताना ती गोष्ट आपण पारखून घेतली पाहिजे. जर समजा आपण ती गोष्ट पारखून घेतली नाही आणि जर समजा तेच कृत्य आपण करायला लागलो तर त्याचा कदाचित आपल्याला तोटा सुद्धा होऊ शकतो. इथं केवळ चमत्कारच आहेत असं नाही. आपल्याला असं लक्षामध्ये येतं की कदमराव नावाचा हा जो राजा आहे, हा राजा अविचारीपणानं काही कृत्य करीत आहे. म्हणजे प्रसंगी एखादा राजा जर समजा अशा पद्धतीने वागायला लागला तर तो राजा आपलं स्वतःचं राज्य आणि स्वतःचं असणारं धन सुद्धा गमावून बसू शकतो. राजाने एक दिवस फक्त शिकला की परकाया प्रवेश करता येतो आणि ते प्रत्यक्ष दाखवलं. मी दाखवलं पाहिजे, त्याचं प्रात्यक्षिक मला करायचं आहे असं त्याला वाटलं आणि म्हणून त्याने योगी अघोरनाथाला सांगून त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा केलेलं आहे. ते ज्या वेळेला प्रात्यक्षिक केलं त्यावेळेला काय घडलं, राजाने पोपटाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. पोपटाला मारून टाकलेलं आहे आणि पोपटाला मारून टाकल्याच्या नंतर राजाने काय केलं, म्हणजे कदमरावाने पोपटाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि त्याच वेळेला काय घडलंय बघा, त्याच वेळेला अघोरनाथाने राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. कारण राजाने स्वतःचं शरीर सोडून पोपटाच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला होता. राजाचं शरीर मृत झालेलं होतं आणि मग मृत झालेल्या राजाच्या शरीरामध्ये अघोरनाथाने प्रवेश केला. इथं काय घडलं, राजा झाला पोपट आणि योगी बनला राजा. हे या कथेचं असणारं सूत्र आहे असं आपल्याला लक्षामध्ये. अर्थात घडतं असं की योगी राजाच्या रूपात आला तरी अखेर शेवटी पश्चात्तापाची पाळी योग्यावरतीच आली. म्हणजे राजाच्या रूपामध्ये असणाऱ्या योग्यावरतीच ती पाळी आली. कारण या योग्याला योगविद्या माहीत होती पण राजव्यवहार माहीत नव्हता, राजशिष्टाचार माहीत नव्हता, राणी वसा त्याला माहीत नव्हता, नोकर चाकर यांचा आणि त्याचा काही संबंधच आलेला नव्हता, कुणालाच तो ओळखत नव्हता. आणि त्याचंच वर्णन फक्रुद्दीन निजामी यांनी सुद्धा केलेलं आहे. वर्णन कसं आहे, अघूर बैस तन राव पचतावना की कित ढंग आप राज चलवाना. राज्य कसं चालवायचं हे या योग्याला कुठे माहितीये. न अगला कहू देख यह कौन है, न पिछला मुझे कुछ अनहोन है. कोण पुढे आहेत, कोण पाठीमागे आहेत, कोण नोकर आहे, कोण चाकर आहेत, कोण प्रशासन पाहणारे लोक आहेत, कोण कारभारी आहेत, हे मात्र कुणालाच माहीत नाही. पछानू न जानू न बूझू किसे, जिसे देख बूझू सोही फिर दिसे. सगळी लोक त्याला सारखीच, कोणाच्याच संदर्भामध्ये काय आहे हे त्याला कळेना. मग शेवटी असं झालं की एक दिवस पदमरावने राजाला, म्हणजे राजाच्या रूपामध्ये असणाऱ्या योग्याला विचारले की अघोरनाथ दरबारात येण्यापूर्वी सगळं काही सुरळीत चाललेलं होतं आणि आता मात्र आपण काम का बरं सोडून दिलेलं आहे. राजा जो होता त्या राजाला पदमरावने विचारलेला हा प्रश्न. म्हणजे राजाने पदमरावला विचारला असं नाही, पदमरावने राजाला विचारले की हे काय चाललेलं आहे तुमचं, तुम्ही काम का करत नाही, आतापर्यंत तर तुम्ही काम करत होता. राजा म्हणाला, म्हणजे योगीच म्हणाला, अघोरनाथाने मला धोका दिलेला आहे, मी त्याला आता मारून टाकलेलं आहे, हे पहा त्याचं मृत शरीर. आणि ते त्याचं असणारं मृत शरीर तिथं होतच. पण त्याच वेळेला या योग्याने असं विचार केला की राजा जर समजा पोपटाच्या रूपामध्ये जिवंत असेल तर तो पुन्हा आपले मूळ रूप धारण करू शकेल. मग एक दिवस तो पदमरावला म्हणाला की पोपट मला शिव्या देऊ लागलाय, त्याला शोधा.
जो कोणी पोपटाला शोधून आणेल त्याला इनाम द्या, त्याला बक्षीस द्या. पदमराव म्हणाला, अहो असं करू नका, हा राणी वशामध्ये असणारा, आमच्या राणीचा प्रिय असणारा पोपट आहे. तुम्ही जर समजा पोपटाला मारलं तर राणी वशामध्ये आणि एकूणच सगळ्या जनतेमध्ये नाराजी पसरेल, तुमची बदनामी होईल. आता व्यवहार ज्ञानच नसणाऱ्या या योग्याला पदमरावचा असणारा हा सल्ला काही समजला नाही. कारण शेवटी तो योगीच होता, तो काही राजा नव्हता, तो काही प्रशासक नव्हता. राजाने कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही हे काही त्याला माहीत नव्हतं. तो एक दिवस तलवार घेऊनच त्या पोपटाला मारायला सुटला. अशा प्रकारची सगळी वर्णनं या काव्यामध्ये आलेली आहेत असं आपल्याला लक्षामध्ये येईल. या विविध गोष्टींचं विस्तृत वर्णन फखरुद्दीन निजामीनं केलेलं आहे. आणि हे सगळं वर्णन जर समजा आपण बघायला गेलो तर कवीचं म्हणून असणारं जे काही लेखन कौशल्य असतं, काव्य रचनेचं असणारं कौशल्य असतं, कथानक रंगवत नेण्याचं जे कौशल्य असतं ते कौशल्य मात्र त्यातून प्रकट होताना आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. इकडं कथानक थोडंसं पुढे जातं आणि काय घडतं, कदमराव महाराज जो होता म्हणजे जो खरा राजा होता तो पोपटाच्या रूपामध्ये फिरत होता. त्याची नजर एक दिवस पदमराववरती पडली. पदमराव त्याला दिसला. महत्प्रयासाने तो पदमरावच्या जवळ गेला आणि त्याला सांगितलं, अरे बाबा रे, नीट बघ, मी पोपट वगैरे कोणी नाही, त्यांनी मला अमरभेद परकाया प्रवेशाची विद्या शिकवली त्या अघोरनाथाने, आणि मग माझा आता पोपटामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्याला काही समजत असेल असं मला काही वाटत नाही. छळ कपटाची कहाणी जी आहे ती काय आहे, ती ही कहाणी आहे हे त्याला सांगितलं. पदमरावच्या पण लक्षात आलं की बरोबर आहे, म्हणूनच जो राजा आहे तो तोतया राजा आहे, परकाया प्रवेश केलेला तो अघोरनाथ आहे, म्हणूनच त्याला काही कळत नाही. मग ठरवून पदमराव हळूहळू लपतछपत एक दिवस तिथं राजाच्या म्हणजे योगी राजा जिथं आहे त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या पायाला चावला. आपल्याला आठवत असेल की मागच्या एका कथानकामध्ये हाच पदमराव नागाच्या रूपामध्ये आपल्याला भेटलेला आहे. ज्याच्या डोक्यावरती पद्म आहे असा असणारा हा पदमराव आहे. तो त्याच्या पायाला चावला आणि मग साप आपल्याला चावला हे लक्षात आल्याच्या नंतर आता आपल्याला विषबाधा होणार या भीतीने योग्याने राजाचे शरीर सोडून दिले. म्हणजे राजाचं शरीर जे आहे ते मृत शरीर तिथं पडलं. योग्यानं स्वतःचं रूप घेतलं आणि त्याच वेळेला उडत उडत तिथे आलेल्या पोपट बनलेल्या कदमराव राजाने मग मात्र पोपटाच्या शरीराचा त्याग केला, कारण त्याला ती विद्या माहीत झालेली होती. त्या शरीराचा त्याग केला आणि परकाया प्रवेश करीत मृत झालेल्या त्या राजाच्या म्हणजे कदमरावच्या स्वतःच्या शरीरामध्ये प्रवेश केला. मग हे सगळं वर्णन केल्याच्या नंतर किंवा इथपर्यंत कथानक आल्यानंतर आपल्याला असं लक्षामध्ये येतं की राजाला या सगळ्या गोष्टी मात्र कळालेल्या आहेत आणि त्याला या सगळ्या गोष्टींची आता जाणीव झालेली आहे. पहा, म्हणजे कवीने जे केलेलं वर्णन आहे ते असं आहे, गुण अवगुण मेरा तू मुझे कह अलग, कहाँ था सो कह दिसे जाले अलग. मी इतके दिवस दूर राहिलेलो आहे पदमराव, आता माझं मलाच कळालेलं आहे की राजाने अशा पद्धतीने अघोरनाथाच्या किंवा एखाद्या योग्याच्या नादी लागायला नको. इथपर्यंतचा कथाभाग फखरुद्दीन निजामीने अतिशय समर्थपणाने वर्णन केलेला आहे. याच्यानंतरचा जो भाग आहे त्या भागामध्ये त्याची पृष्ठ उपलब्ध झालेली नाहीत. या इथपर्यंत असणारा जो कथाभाग आहे तो इथं येतो ज्या वेळेला सगळ्या रयतेला राज्यामध्ये असणाऱ्या जनतेला ज्या वेळेला ही गोष्ट कळते त्यावेळेला सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जातो. 6 महिन्यापर्यंत हा आनंदोत्सव साजरा केल्याचं वर्णन इथं आलेलं आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. इथं खऱ्या अर्थानं कदमराव पदमराव या काव्याचं जे कथानक आहे ते कथानक संपतं. पुढच्या भागामध्ये आपल्याला या कदमराव पदमराव या दखनीमध्ये असणाऱ्या आद्य ग्रंथाच्या असणाऱ्या काही वेगळेपणाच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी घ्यायच्या आहे.
पुढचा असणारा जो 7वा भाग आहे तो 7वा भाग हा या काव्याच्या विवरणाच्या संदर्भातला असणारा अखेरचा भाग असणार आहे. हे सगळं काव्य चमत्काराशी निगडीत असलं तरी पुन्हा एकदा लक्षात ठेवावं लागेल की ते केवळ चमत्काराशी निगडीत नाही. त्याच्यामध्ये येणारं जे कथानक आहे ते कथानक एका बाजूला आपल्याला राज्यकारभार करणाऱ्या एका राजाच्या संदर्भामध्ये काही शंका उपस्थित करतं सुरुवातीला, आणि नंतरच्या टप्प्यामध्ये एखादा प्रशासक जर समजा एखाद्या योगाच्या नादी लागला तर राज्याचं सुद्धा नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यावरती वाईट प्रसंग येऊ शकतात. एखाद्या प्रशासकाला काही सूचना करणारं अशा प्रकारचं हे काव्य आहे असं आपल्याला लक्षामध्ये येईल. अत्यंत मधुर असणारं हे काव्य फखरुद्दीन मसनवी यांनी लिहिलेलं आहे हे आपल्याला यावरून लक्षामध्ये येईल. आपण पुढच्या भागामध्ये अखेरच्या टप्प्यात पुन्हा भेटणार आहोत. नमस्कार.